काय भारी दम देत होत्या ना आजी आजोबांना. ॲक्च्युली झालं असं होतं, आम्ही गेलो होतो सिंहगडावर. माझ्या दीदीच्या घरापासून आहे ना सिंहगड फारच जवळ आहे, त्यामुळे आमचा अचानक असा प्लॅन झाला की आपण पोरांना घेऊन जाऊयात तिकडे. आणि मी तर ऑलमोस्ट आहे ना 3-3.5 वर्षांनंतर ना गडावर येत होते. पण खरं सांगू का, आता खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत गडावर. जे काही पार्किंगमधले हॉटेल होते ना ते सगळे वरच शिफ्ट झालेले आहेत, त्यामुळे नेचरचा फील थोडासा कमी झाला आहे. आणि या लोकांची गिऱ्हाईकावरून एवढी जास्त भांडणं असतात ना, काय सांगू तुम्हाला. मगाशी त्या आजी आजोबांचं ना त्यावरूनच भांडण लागलेलं होतं. पण 2 गोष्टी इथल्या अजिबात चेंज झालेल्या नाही आहेत. ती म्हणजे ही गरमागरम कांदा भजी आणि हे मडक्यामधलं थंडगार असं दही, जे की शुभनीही खूप जास्त एन्जॉय केलं. आणि हो, ऊन होतं त्यामुळे आम्ही पोरांच्या हायड्रेशनची पण पुरेपूर अशी काळजी घेत होतो. मला थोडासा त्रास होतच होता, कारण तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत ठीक नाही आहे. मला नेमकं काय झालं ना, मी हे येणाऱ्या काही व्लॉगमध्ये शेअर करेलच तुमच्यासोबत. पण पोरांनी मात्र खूप जास्त धमाल केली गडावर आणि दोघांना एका वेळी भूक लागायची, एका वेळी खेळायचं असायचं. आणि ऑफकोर्स इथल्या देवटाक्याचं पाणी पिण्याचा चान्स मी काही सोडला नाही इथे आल्यानंतरनं. आणि सगळ्यात शेवटी आम्ही तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पोरांना थोडंसं लिंबू पाणी पाजलं आणि दोघं एवढे एक्झॉस्ट झाले होते की घरी येताना एक साथ झोपी पण गेले ते.